तर अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होणार आहे। नाशिकमध्ये एसआयटीच्या पथकाकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाईल। त्यासाठी आज पुण्याहून नाशिकमध्ये रुपाली चाकणकर पोहोचलेले आहेत। आपल्या वकिलांबरोबर रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। तर अशोक खरात हे प्रकरण आहे ना, हे दाबण्याचाच एका बाजूला प्रयत्न चाललेला आहे ऍक्च्युअली, कारण तिथे अनेकांना सह आरोपी करायला पाहिजे ते केलेलं नाहीये। रुपाली चाकणकर त्या संस्थेच्या विश्वस्त होत्या, ट्रस्टी आहेत तिथे, त्यांना सह आरोपी का नाही केलं? त्यांच्या माध्यमातून अनेक पुढारी तिथे गेलेले होते। मग या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि बाकीच्या लोकांना जर तिथे सवलत मिळणार असेल, अशोक खरात एक प्यादा म्हणून वापरलं जाणार असेल आणि त्याच्यामध्ये आर्थिक लूटमार झालेली आहे, अनेकांचं शोषण महिलांचं झालेलं आहे, असे अशोक खरात प्रत्येक जिल्ह्यात आहेत। लेखी निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना, त्या भोंदूगिरी विरुद्ध तुम्ही मोहीम उघडा। असे बलात्कारी बाबा, लोकांना आर्थिक शोषण करणारे, महिलांचे अत्याचार करणारे अनेक बाबा बुवा महाराष्ट्रात आहेत। खूप मोठ्या जबाबदार पदावर असताना त्यांचं नाव आलं, अर्थातच त्यांचं काही स्पष्टीकरण देत आहेत, परंतु समितीच्या समोर जाऊन किंवा एसआयटीच्या समोर जाऊन बोलणं पहिले त्या टाळत होत्या, परंतु आता त्या समोर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे। कारण काय, खरं खोटं लोकांच्या समोर आलं पण पाहिजे। आणि या अशोक खरात मॅटरची व्याप्ती एवढी मोठी आहे, दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे। आता शिर्डीच्या जमीन घोटाळ्यांचं येत आहे, खूप काही नवनवीन खुलासे समोर येत आहेत, नवीन नवीन FIR त्यांच्यावर होत आहेत आणि त्यामुळे हा सगळा विषय जो आहे त्याचा निश्चितच महिलांना न्याय देण्यासाठी या विषयाचा छडा लागला पाहिजे। चाकणकर सामान्य व्यक्ती असत्या तर कधीच अटक झाली असती। खराच्या ट्रस्टवर असून कारवाईमध्ये दिरंगाई केली गेली असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे। त्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून रुपाली चाकणकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर त्यांनी महिला आयोग पदाचा अध्यक्षाचा राजीनामा सुद्धा दिला होता। मात्र त्यांची SIT चौकशी होत नव्हती। आज अखेर SIT चौकशीसाठी रुपाली चाकणकर या ज्या आहेत त्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अतिशय गुप्त पद्धतीने सगळं जाण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे। वेगवेगळ्या गाड्या बदललेल्या आहेत, कुणाला कळू नये अशा पद्धतीने सगळं त्यांची जी क्रिया होती ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि पहिल्या काय माहिती नाशिकमध्ये दाखल झालेला आहात, SIT समोर आपण आज हजर होता। आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य। अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील काहींनी त्या ठिकाणी विधान केलेलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। अंजली दवानी यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी DGना देखील भेटलाय, तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोप विरोध वारंवार। मला या गोष्टीची कल्पना नाही। सह आरोपी करावी अशी वारंवार माझी मागणी आहे, ती देखील केली जाते। या प्रकरणात आपलं सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाहीये। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी जबाबदारी। गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची, त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते। महिला बालकल्याणच्या संदर्भातलं एक त्यांचं पत्र, ते कालच आले होते, काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहीत नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे, त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेटले। सकाळी भेट झाली तुमची पण फार गडबडीत झाली, त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊन जा, मी निघते। समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल। प्रतिभा चाकणकरांच्या नावाने देखील आपण म्हटलेला होता। तर स्वतः रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली आहे। मी तपासात पूर्ण सहकार्य करेन, पोलीस अधिकारी सगळ्यांना मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नीट देईन।
आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील असं रुपाली चाकणकर म्हणालेले आहेत. कोण काय बोलतंय, कोण काय आरोप करतंय या संदर्भात मला काही कल्पना नाहीये. आज जी सकाळी त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी नाशिक पासिंगची गाडी आली होती त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी असं सांगितलं की ते पवार साहेबांचे कार्यकर्ते होते. कालच त्यांची भेट होणार होती पण ती भेट काल काही कारणांमुळे झाली नाही. त्यामुळे आज रुपाली चाकणकर सकाळी निघणार होत्या त्याआधी म्हणून त्यांची पुण्यातच भेट झाल्याचं कळतंय. त्यामुळे ती गाडी त्यांच्या निवासस्थानी आली होती. त्याच संदर्भात त्याबरोबरच जी खाती समोर येत आहेत तर ज्यात आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात अशोक खरात आणि चाकणकर यांची नावं जोडली जात आहेत ती खाती सगळी बनावट आहेत आणि त्याचा अहवाल तुमच्या समोर आहे अशी प्रतिक्रिया देखील रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. नाशिकमध्ये रुपाली चाकणकर यांची आज SIT चौकशी होतीये. या SIT चौकशीसाठीच रुपाली चाकणकर नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण नुकतीच ऐकली आहे. अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून. ज्ञानेश्वर, सध्या त्यांचा ताफा कुठे निघालाय? चौकशीसाठी चाकणकर रवाना झाल्यात का? रुपाली चाकणकर सध्या ज्या नाशिकमध्ये थांबलेल्या होत्या त्यांच्या एका पदाधिकाऱ्याकडे तिथून निघालेल्या आहेत. SITच्या या सगळ्या पुढच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहे, सहकार्य करणार आहे अशा पद्धतीची माहिती स्वतः रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे. रुपाली चाकणकर या आता SITचे जे पथक आहे, विशेष तपास पथक जे आहे त्या तपास पथकाकडे निघालेले आहेत आणि जी आज त्यांची चौकशी केली जाईल त्या सगळ्या चौकशीला, त्या सगळ्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे. आता रुपाली चाकणकर यांची ही जी गाडी आहे ती विशेष तपास पथक हे जिकडे आहे त्या ठिकाणी जाते जिथे SITचे सगळे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रुपाली चाकणकर ह्या निघालेल्या आहेत आणि त्यांची ही थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर दाखवतो आहोत. रुपाली चाकणकर यांच्यावरती मागच्या अनेक दिवसांपासून खरात प्रकरणाच्या संदर्भाने जे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा काय रोल होता याचा सगळा तपास विशेष पथकाला घ्यायचा आहे आणि या खरात प्रकरणाच्या संदर्भानं ज्या ज्या आरोपांवरून रुपाली चाकणकर यांच्यावरती आपण मागच्या काही काळांमध्ये झालेली टीका आहे त्याला नेमकी काय रुपाली चाकणकर उत्तर देतात आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे मागचे 1.5 महिने आपण या आजच्या दिवसाची सगळेजण खरं म्हणजे वाट बघत होते की रुपाली चाकणकर यांची SIT चौकशी कधी करणार आहे, SIT चौकशीला रुपाली चाकणकर कधी जाणार आहे. तर तो आजचा दिवस आहे आणि आज आपण पहिल्यांदा ही बातमी ब्रेक केलेली होती. सकाळी त्या घरातून बाहेर पडला तेव्हापासून आपण त्या नाशिकला निघतानाचे व्हिज्युअल्स दाखवत होतो. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या सहकारी वकील आहेत त्यांची दृश्य आपल्याला मिळालेली होती आणि या सगळ्या दरम्यान आत्ता अगदी काही मिनिटांमध्ये रुपाली चाकणकर ह्या SITच्या टीमच्या समोर चौकशीला हजर राहणार आहेत आणि आज SIT कडून कोणते कोणते प्रश्न विचारले जातील तर त्यात प्रामुख्यानं खरात प्रकरणाच्या संदर्भानं त्यांची काय नेमकी कसे संबंध आहेत, त्यांच्या खरात सोबत असलेला आर्थिक संबंध काही आहे का, त्यासोबतच जे मागच्या अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचाराची प्रकरणं घडत होती यात ची काही कल्पना रुपाली चाकणकर यांना होती का अशा पद्धतीचे सगळे जे प्रश्न आहेत ते विचारले जातील आणि त्याच्यावरती रुपाली चाकणकरांकडून काय उत्तर दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. समोरची जी MS12 VC 7800 नंबरची जी गाडी आहे ही गाडी, या गाडीतून रुपाली चाकणकर आणि त्यांच्या ज्या महिला वकील आहेत त्या आता SITची जी टीम आहे तिकडे निघालेल्या आहेत आणि सगळ्या पुढच्या चौकशीला त्या सामोरे जाणार असल्याची माहिती मिळते आहे. आता अगदी काही वेळात SITची जी टीम आहे ती रुपाली चाकणकर यांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी करेल आणि या सगळ्या चौकशीतून काय नेमकी माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण मागचे 1.5 महिने जर बघितलं असेल तर रुपाली चाकणकर यांना या सगळ्या चौकशीच्या निमित्तानं बरोबर आहे ज्ञानेश्वर. आता त्यांचा ताफा चौकशीसाठी रवाना झालेला आहे. नाशिकमध्ये रुपाली चाकणकर पोहोचल्यात. SIT चौकशीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. त्याचे देखील अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत. तर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या आढाव्यासाठी.